औरंगाबाद न्यूज़ में आप सभी का स्वागत है। और अभी हम यहाँ सावखेड़ा ग्राम पंचायत की हद्दी में जो यहाँ पर खेती वगैरह होती है और यहाँ बारिश के पानी से यहाँ पर काफ़ी नुकसान हुआ किसानों का। और यहाँ गन्ने की खेती जो है वो यहाँ पूरी तौर पर बर्बाद हो चुकी है। और यहाँ के जो शेतकरियों से भी पूरी मालूमात लेते हैं। और गंगापुर के जो माननीय प्रशांत बम जी आमदार साहब है, क्या उनको निवेदन दिया, क्या उनसे मुलाकात किए, पूरी जानकारी प्राप्त करते हैं। सर, हमारे न्यूज चैनल पे आपका स्वागत है। और अभी हमने दर्शकों को बताया कि बारिश की वजह से जो नुकसान हुए हैं, तो आप यहाँ कितने सालों से रहते हैं? आपका क्या खेती है यहाँ या घर है? हे इथं घर आहे. पुनर्वसन 1972 मध्ये आमचं पुनर्वसन गाव झालेलं आहे. 1972 पासून हा प्लॉट आहे आमच्या वडलोपार्जेचा. आणि हा रस्ता 9 किलोमीटरचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून चालू आहे. मी वारंवार हे युनायटेड इन प्रोटेक्शन कंपनीने हे काम घेतलेलं आहे. त्यांना वारंवार तक्रार दिलेली आहे का हा रस्ता हा पूल बनवला आहे. ह्या पूल इथं बसत नाही, तुम्ही जिथं बसतो तिथं बना. पण ते त्यांना वारंवार तक्रार केल्यामुळे त्यांनी हेतू पुरस्कार हा पूल इथं बनवून आमच्या घरात ते पाणी घातलं. आणि जनावर पूर्ण रात्रभर पाण्यात होते आणि घरात सुद्धा पाणी शिरलं होतं. माझ्याकडे त्याचे व्हिडिओ पण आहे आता सकाळी. आणि हा पूल जे त्यांनी चुकीच्या ठिकाणी बनवलेला आहे. मी त्यांना वारंवार सांगितलं हा पूल इथं बसत नाही, इथून पुढे 10 फूट पूल बसतो. त्याचा जुना पूल सुद्धा पुढे आहे. ह्या पुलाच्या पुढे 10 फूट पुढे ते पूल आहे, त्या ठिकाणी पूल बनवा म्हणून. पण ते हेतुपुरस्कार मी त्यांची वारंवार तक्रार केल्यामुळे त्यांनी हेतुपुरस्कार हा पूल इथं अलीकडे पूल बनवून माझ्या घरात त्यांनी पाणी काढलेलं आहे. सर, कितके वर्षापासून काम चालू आहे सडकेचं? हे सडकाचं काम आता 6 महिन्यापासून चालू आहे. आणि हा पूल 8 दिवसापूर्वी बनवला. मी त्यावेळेस पण अडवला होता, पण कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं हा पूल इथंच बनवणार, तुम्हाला काय तक्रार करायची करा माझी, मी हा पूल इथंच बनवणार आहे. आणि इंजिनियर आणि ठेकेदार यांचे दोघांचे संगनमत असल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टर पण ऐकत नाही. मी इंजिनियरला वारंवार तक्रार पण केलेली आहे, खाजेकर म्हणून त्यांना, पण त्यांनी सांगितलं माझ्याच्यानं होत नाही, तुम्हाला काय करू तक्रार करायची का. जे गावात शेतकरी आहे त्यांचा लय भरपूर नुकसान झालेलं आहे. कितकी शेतकऱ्याला नुकसान झालेलं? शेतीचं नुकसान भरपूर झालेलं आहे. ह्या कॉन्ट्रॅक्टरपासून शेतीचं नुकसान भरपूर झालेलं आहे. पण त्या कॉन्ट्रॅक्टरने कोणालाही शेतीचं नुकसान भरपाई दिली नाही अद्याप. नुकसान भरपूर झालेलं आहे रोडवाल्यापासून. कितके वर्षापासून राहते सर आपण इथं म्हणजे मी आता माझा जन्म कमीत कमी 40-50 वर्ष 72 पासून आम्ही इथं पुनर्वसनचं गाव आहे आमचं 72चं. माझे वडलोपार्जीपासून इथं म्हणजे माझा 40 वर्ष झाले तेव्हापासून इथंच राहतो. तुम्ही आमदार साहेब जे आहे प्रशांत बमजी, त्यांना कधी मुलाखत केली, निवेदन दिले का? प्रशांत बम साहेबाला मी एका महिन्यात आता कमीत कमी 20 वेळेस फोन केला, त्यांनी फोनच उचलला नाही ही तक्रार देण्यासाठी. आणि प्रशांत बम साहेब सांगतात का माझं काम चालू आहे, माझे लोक चांगले काम करतात म्हणून त्यांना सांगण्यासाठी मी कॉल केला, पण त्यांनी फोनच उचलला नाही. आणि त्यांच्या इंजिनियरला सुद्धा फोन केला, ते म्हणते आहे त्याचं काम योग्य चालू आहे म्हणून. काय नाव आहे आपलं? भीमराज ठोकळ. आणि गावचं नाव? सावखेडा. पानी में तो जानवर
झाले